ओम. श्रोते हो, नमस्कार. काल आपण दत्तात्रयांनी सांगितलेल्या 24 गुरूंचे स्मरण केले. आज 22 जुलै 2024 क्लिप 81 मध्ये त्याच 15व्या प्रकरणातील उर्वरित भाग आपण ऐकण्यास सुरुवात करूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. अवधूत यदुसंवाद आणि त्याचे 24 गुरु. एरवी आपण दत्त जयंतीसाठी टाकरखेड्याला जमलो असतो, परंतु आश्रमामध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू नसल्यामुळे आपले ऑनलाईन सत्संग चालूच राहणार आहेत. गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे आपले पारंपरिक महत्त्वाचे उत्सव आहेत आणि आपल्या सुदैवानेच आपण दत्त संप्रदायाशी निगडीत आहोत. ही किती भाग्याची गोष्ट आहे याची कल्पना सर्वांना आहेच. भगवान श्री दत्तात्रय हे पुराण कालापासून चालत आलेले विशेष दैवत आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय यांच्या या देवता आहेत. दत्तप्रभूंच्या अवतारामध्ये या तिन्ही देवतांच्या अस्तित्वाचा आणि गुणविशेषाचा समावेश आहे हे वेळोवेळी दिसून येते. शैव, वैष्णव इत्यादी मतभेदांचा येथे प्रश्नच नाही. दत्त संप्रदाय हा सर्वसमावेशक असाच संप्रदाय आहे व नित्यनैमित्तिक क्रिया कर्म गृहस्थीने आपापल्या प्रथेप्रमाणे सुचिरभूतपणे पाळावेत अशी अपेक्षा आहे. त्यात पूजा अर्चा, भजन पूजन, नामस्मरण, जप सर्व आवश्यकच आहे. याशिवाय आपापल्या पिंड प्रकृतीप्रमाणे कर्म, ज्ञान, भक्ती, योग यांचाही आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे अवलंब करायला हवा. अशा दीर्घकाळाच्या तपश्चर्येनंतर चित्तशुद्धी प्राप्त झाल्यावर साधकाची भूमिका कापरासारखी स्वच्छ आणि शुद्ध होते आणि त्यावेळी नेमका गुरुकृपा योग आला तर कामच होऊन जाते. अग्नी कापराजवळ गेला तर तो पेट घेतो, शिल्लक काही राहत नाही. शेष सुगंध मात्र दळवळत राहतो. सद्गुरूंनाही आपला शिष्य संसार सागरातून मुक्त झाला याचा आनंद होतो. शिष्य तर आनंद आणि कृतज्ञता या भावनेतून मौनातच गेलेला असतो. दत्तप्रभूंचा प्रभाव भारतभर आहे. महाराष्ट्रात महानुभाव पंथ, वारकरी पंथ, रामदासी पंथ, नाथ पंथ, शक्ती संप्रदाय, तंत्र संप्रदाय अशा सर्व ठिकाणी त्यांचे योगदान आहेच. सारे संप्रदाय दत्तात्रय दैवताचा आदरपूर्वक उल्लेख करतात. त्यांचे अवतारही अनेकानेक आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती, बाळेकुंद्री पंत महाराज, श्री माणिक प्रभू आणि इतर अवतारांनी सद्गुरूंनी सत्पुरुषांनी त्यांची परंपरा वाढवली आणि वेळोवेळी साधकांना सक्षमपणे मार्गदर्शन केले. आर्त आणि तळमळीच्या साधकांना मोक्षलाभही झाला. दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार कलियुगाच्या अंतापर्यंत चिरंजीव रूपाने असल्यामुळे भक्तांना सदैव मार्गदर्शन होत राहणार. दत्त याचा अर्थ हा आहे की त्यांनी स्वतःला या कार्याप्रती समर्पित केले. त्यांनी मर्तुगामी स्वभक्तांना असा आशीर्वाद आणि वचनच देऊन ठेवले. याचा अर्थच असा आहे की सांसारिकाच्या कठीण प्रसंगी आर्ततेने हाक मारल्यास त्यांना मदत करावीच लागते, यावेच लागते. असे अनेक लीलाप्रसंग दत्त वाङ्मयातील ग्रंथात नमूद केले आहेत. आपण पुकारा करताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे जे म्हणतो त्यातल्या प्रत्येक शब्दाचा लक्षणीय अर्थ आहे. अक्षर आणि अक्षर यामधला अक्षर तत्व असा त्याचा अर्थ आहे. अवधूताला अक्षर ब्रह्माचा साक्षात्कार झालेला असतो. व हे अक्षर वरेण्यत्वासाठी आलेले असून श्रेष्ठत्व आणि पूर्णत्वाचे द्योतक आहे. धू हे अक्षर सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त असल्याचे प्रतीक आहे. धुतलेला म्हणजे कुठल्याही उपाधीत आवरणात अडकलेला नसणारा आणि शेवटचे त हे अक्षर तत्वमसी या महावाक्याचे सार आणि अद्वैत सिद्धांताचा बोध देणार आहे. त्यामुळे स्वस्वरूपात व विधी निषेधाच्या पलीकडे राहून सतत वावरणाऱ्या महापुरुषांना अवधूत अशी संज्ञा आहे. ते उन्मनी अवस्था, बालोन्मत्त, पिशाच्य अशा कुठल्याही अवस्थेत राहू शकतात.
आज दर दत्तजयंतीविषयी बोलायलाच हवे. विविध पुराणात त्यांच्या जन्मकथेविषयी वेगवेगळ्या रूपाने गोष्टी मांडलेल्या आहेत. परंतु सर्वात प्रचलित गोष्ट म्हणजे सती अनुसयेकडे तिची परीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश हे अतिथी म्हणून हजर झाले. रीतिरिवाजाप्रमाणे अनुसयेने अतिथीचा सत्कार केला आणि भोजन प्रसादाचे समयी या अतिथींनी एक विचित्र अट सांगितली. विवस्त्र होऊन भोजन वाढावे अशी ती अट होती. अतिथी धर्म पाळण्यासाठी महान पतिव्रता अनुसयेने अत्री ऋषींचे स्मरण करून त्यांच्या चरणतीर्थाचे प्रोक्षण केल्या क्षणी ते तिघेही अतिथी बालक रूपात बदलून गेले आणि अशा प्रकारे अनुसया त्यांची माता झाली आणि वैदिक धर्माचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयाने अत्री अनुसया यांच्या पोटी जन्म घेतला आणि त्यांचे अवतार कार्य अव्याहतपणे चालू आहे. श्री दत्त प्रभूंच्या 2 प्रमुख अवतारांमध्ये म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या काळामध्ये इस्लामी सत्ता कन्नड, मराठी आणि तेलुगू भाषिकांच्या राज्यामध्ये पसरलेली होती. त्यामुळे हिंदू धर्माचा ऱ्हास होऊन बरीच तोडमोड झाली होती. अशा या संघर्षमय काळामध्ये परकीय आक्रमणशील संस्कृतीचा हिंदू परंपरेचा घास घेण्यासाठी सर्वत्र संचार चालू होता आणि धर्म टिकवणेच अत्यंत धैर्याचे काम होते. या राष्ट्रीय संकटातून मुक्त करण्याचे काम दत्तोपासनेमध्ये प्राण ओतून महाराष्ट्राला वाचवण्याचे कार्य ज्या 2 महापुरुषांनी त्या काळी केले, या 2 महापुरुषांनी केले. दीपस्तंभासारखी ही अद्वितीय कामगिरी झालेली आहे. गुरुचरित्रात याच कार्याचा उल्लेख तारावया साधू मानुष्य व दुष्ट निग्रह करावया असा स्पष्ट शब्दातून केलेला आहे. आता याचा पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.